दादा हे दादा कुठं मेला दादा दादा अरे बाहेर ये लग्न करतोस काय आणि ते पुन्हा सांग एक तमाशावाली बरोबर अरे अरे तिला माझ्या सारख्याला बावली सारखं नाचवलं तिच्या बरोबर नाही हे कधीच होऊ शकत नाही दादा अरे दादा बाहेर ये मला माझं घर वाटून दे दादा अरे तुझ्या रोजच्या गाव जेवणात मला राहायचं नाही माझ्या नावावर डांबर वाचतोस काय हा सगळं गाव माझ्या पाठीशी आहे त्यांच्याकडे मी तुझी तक्रार केली आता बाहेर येतो हे सगळं घरदार तुझं जाळं टाकून अरे दादा बाहेर काय पाठवा मी अरे मी घरात नाही बोलू हे काय खेळ बोललाय तू काय अरे अरे तुझे पाय घरात कसं टिकेल अरे त्या बाईच्या नादात तू या घरची इज्जत घालवते आहेस अरे अरे तू माझी बेअब्रू करतोयस मी तुझ्यावर गावात तक्रार केली आहे आणि ती सर्व मंडळी इथं येऊन तुझी इच्छे विरोध करण्यापेक्षा माझं मला घर वाटून दे म्हणजे म्हणजे या घराचे दोन भाग करू हो हो मला तेच पाहिजे अरे अरे कसला रक्त तुझ्या डोक्यात फिरलाय अरे असलं व्यसन पाहिजे घर बेदीवाना करतोय सुभान 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 तू नशेत आहेस जा जा घरात जा आपण उद्या बोलू जा काय काय उद्या बोलू अरे दादा तू पण त्या बाईसारखा वेळ घ्यायला लागलास की सुभान दादा का काय आला अरे अरे मला मुक्त कर ना मी माझं पावन घेतो अरे तुझ्या उष्ट्या संसारात राहण्यापेक्षा मी माझं वेगळं झालेलं बरं सुभान काय बोलतोस हे अरे दुसऱ्याला किती काय बनले तरी जे घ्यायनं घ्यायचं आहे तेच घ्यायचं उगीच काहीतरी घेऊन डोक्यात ताप करून घेऊ नकोस अरे सुभान तू माझा भाऊ आहेस ना मग असा दूर जाऊ नकोस पुन्हा ऐकू नकोस अरे चांदणी तुझा शेवटी माणूसच आहे ना मग असं का लागतोय सांग अरे अरे ती माणूसच आहे पण कोणासाठी अरे जगातल्या कंटाळलेल्या जीवांना विरंगुळ देण्यासाठी दादा तू मला शांतपणा शिकवलंस दादा तू मला अरे गावची पंचायत इथं येण्या अगोदर तू मला माझं घर वाटून दे नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणाच आहे सुभानराव काय चाललंय तुमचं अहो तुमच्या घरातल्या आम्हाला गाववाल्याला लुटू नका तुमच्या तुम्ही समजून गेले मिटवा नाहीतर आमचा आवाज जनतेने आम्हाला निवडून दिलंय वड साईक व्हायची वड घरात येण्याचं झालं तुम्ही काय केलं अरे मला परत जा माहित का बरोबर बदलले आता सगळं पण ते झालं नाही तर काय नसेल मार बाबा मार काढून दे आम्ही त्याच लाईनीने मारतोय मार
घरात परत तुझी उतरली नाही वाटतं अजून अजून 1 तास उरला काय चौकीला यातून जायला सांग नाही तर तुला सुद्धा या घरातून बाहेर काढावं लागेल बघा बघा सुभाषराव बघा म्हणजे हे घर कोणतं? तुम्ही कोणी नाही छान छान अहो ती बाई एकदम नाचणार आणि हा घेईल तुंतुना करते मला या गावचं नाव बदनाम होतंय अरे असं होत असेल तर तुला गावाचा गाव कुठे खिडकात टाकावं लागेल विश्वास सुभाष तुला होय अरे त्याचा या घरावर पूर्ण अधिकार आहे ते मी आणि आम्ही ते ना सगळे बेवडेच बरे सगळे बेवडे जाणी सगळे बेवडे जाणी बाराची पिलास म्हणून बरोबर आहे शिल्पा काय पंडे काय झालंय तुमचं अरे आम्हा इथं आलो कशासाठी अरे तुम्ही काय म्हणता हे स्वतःची बायका भीत नाही याला 2 वेळाची अन्नाची मुदत आहे याला न्याय निवडायला करायचा का अधिकार आहे दादा फार होतंय तुझं लय झाली पडून बोल लय म्हणजे सरकारनं 2 टाइमचं अन्न मिळत नाही तर एक टाइम तर उरलेला खटायचा काय बाबाची बोलले अरे लेका अरे इथून पंच म्हणून आला आणि सरपंचाचा पंचनामा करतो तुझ्या ब्रेन हाय का नाही शिल्पा तू आधी चालतो वेतन काय पंडे सरकार त्याला घेऊन चला जी सरकार आणि मळ्यातल्या घरावर डांबून ठेवा आज सारखी फिरवतो त्यांना मारलं चालतो इथून चल बाबा चल हा बोला वाटप करा आणि ती मागणी ठेवली बघा ती बरोबर तुझ्याकडे ठेवा म्हणजे कसं पर्यटकीला बरं चालतो मी चल चल बाबा चल देवाच पुण्याच्या गणाला मी करतो बाबा
सरपंचा पुढे मार हा चोर चोर बाहुली